सर्वांना सलाम. सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं स्वागत करीत आहे. 87 नंबरचं गीत आज सायंकाळी आपण गाणार आहोत. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन. उपासना संगीतामध्ये 150 आहे. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. मंडळीच्या चालीवर गाऊया. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितुल्य रसना जरी अग्नितुल्य रसना जरी आता नये आमावरी. तथापि तू चित्ती भरी आत्मपूरता देवा. पूरता विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. त्यास भरुनी आमनी त्यास भरुनी आमनी वारी आधे सारी जणी ख्रिस्तामधी जगवनी. देई सौख्यता देवा देई सौख्यता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. ख्रिस्त सत्य जाणावया ख्रिस्त सत्य जाणावया. तेवी तुझी प्रीती दया वचना तुझ्या समजावया. आत्मा देयता देवा आत्मा देयता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. त्याच्या सहवासे अति त्याच्या सहवासे अति आशा करी मना प्रति दुःखातही आधारती. तैशी मरता देवा तैशी मरता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. मी रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेबांना पुढे येऊन प्रार्थना करण्याची विनंती करणार आहे. दिवसभर प्रभूने आपल्या सगळ्यांना सांभाळलं, आपल्याला कृपा पुरवली.
व आजचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आहे. देवाच्या समक्षतेमध्ये चालणे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायातून आपण बघणार आहोत. प्रभुदेवा आपल्याला त्याची कृपा देव. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तू आमच्यावरती विपुल अशी करुणा केलेली आहेस. पुन्हा एकदा देव बापा, तू आम्हाला या सायंकाळच्या वेळेस प्रभुदेवा तुझ्या वचनामधून तुझ्या दासाच्या करी जो काय तुझा निरोप आहे तो ऐकण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तुझी स्तुती करतो. तुझ्या दासाला प्रभू जे काय तुझं वचनाचा पुरवठा केलेला आहे प्रभू, जो काय संदेश तुझा संकल्प त्यांच्याद्वारे तू आज आम्हाला ऐकवणार आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी स्तुती करतो देव बापा. तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, आशीर्वाद दे. रेव्हरेंड ग्लॅडविन पाळकसाहेब, त्यांना तू तुझ्या वचनाचं सखोल अभ्यास करण्याची कृपा पुरवलेली आहे, वरदान दिलेलं आहे, दान दिलेलं आहे. आणि म्हणून देवा आम्ही तुझे आभार मानतो, कारण की त्यांचा उपयोग प्रभू आमच्या या मंडळीसाठी, आम्हासाठी तू अद्भुतरीतीने आतापर्यंत सर्व काही तू अद्भुत आशीर्वाद त्यांच्याद्वारे आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाबद्दल मार्गदर्शन त्यांच्याद्वारे आम्हाला प्रतिवेळेस मिळत आहे, त्याबद्दल आम्ही मान सन्मान गौरव तुला देतो प्रभू देवबापा. पुन्हा एकदा देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू, जे ऑनलाईन या तुझ्या वचनाचा लाभ घेत आहेत त्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांना तुझा विपुल आशीर्वाद दे. त्यांनासुद्धा प्रभू या माध्यमाच्याद्वारे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे, त्यांचं आध्यात्मिक जीवन मजबूत होऊ दे आणि त्यांच्याद्वारे देवा तुझं गौरव होऊ दे. आमच्या मंडळीसाठी विशेष प्रार्थना करतो देव बापा. आतापर्यंत तू आमच्या मंडळीला चालवलं, पाळसाहेबांना तू सहाय्य केलं साहेब मंडळीची धुरा वाहण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रार्थना करतो प्रभू आमच्या मंडळीतील सर्व लहान थोरांना तुझा आशीर्वाद दे. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, ज्या निर्णय समस्या आहेत प्रभू, काळजी आहे, चिंता आहे तुझ्या प्रिय लेकरांची, तू वेळोवेळी तू निवारण करत आला प्रभू त्यांच्या सर्व गरजा. तसं त्याद्वारेच प्रभू आमची प्रार्थना की यावेळेससुद्धा देवा तू त्यांना विशेष आशीर्वाद दे. त्यांच्या सर्व ज्या गरजा आहेत, आध्यात्मिक असो भौतिक असो, त्या सर्व तुझ्या कृपेच्याद्वारे तू पूर्ण कर. आणि तुझ्या या आमच्या मंडळीला प्रभू तुझ्यामध्ये अधिक वाढीव फलद्रूप कर आणि तुझं गौरव आमच्या ह्या सर्व लहानशा कळपाच्याद्वारे होऊ दे. तसं दे बापा विशेष जे आजूबाजूला तुझ्या प्रिय मंडळी आहेत लहान थोर, त्या सर्वांना देखील तुझा आशीर्वाद दे. तुझे दास निळ्या ठिकाणी सेवा करतात त्यांनासुद्धा आशीर्वाद दे. पुन्हा एकदा दे बापा आम्ही विशेष प्रार्थना करतो, ज्या काय परीक्षा या दिवसांमध्ये चालू आहेत प्रभू दे बापा, आमची प्रार्थना की सर्व तुझ्या लेकरांना तू सहाय्य कर, मदत कर, आशीर्वाद दे. त्यांच्या अभ्यासामध्ये जो काय अभ्यास त्यांनी केलेला आहे तो सर्व परीक्षेच्या रूपाने उतरवत असताना लागणारं मार्गदर्शन कर, कृपा पुरव. आणि सर्व तुझ्या लेकरांना चांगल्या मार्गाने त्यांनी उत्तीर्ण व्हावं यासाठी देव बापा तू त्यांना विशेष तुझी कृपा मार्गदर्शन कर. शांतचित्ताने पेपर लिहिण्यासाठी तुझी कृपा पुरव प्रभू. जे राहिलेले पेपर आहेत ते सर्व तुझ्या लेकरांचे तू आशीर्वादित कर प्रभू, अशीसुद्धा आमची प्रार्थना आहे प्रभू. देवबापा पुन्हा एकदा या सुंदर संधीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो आणि तुझ्या सेवकाला देवा तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. त्यांच्याद्वारे पुन्हा एकदा देवबापा नव्याने आमची तू भेट घे. आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी जे काय मार्गदर्शन तू ठेवलेलं आहे ते मिळण्यासाठी प्रभू आम्हीसुद्धा तुझ्या वचनाकडे लक्ष देतो आणि तू आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही सर्व दास तुझ्या कृपेचे स्वाधीन होतो. येशूच्या गोड प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. क्षमा करा, अध्याय 5 आहे. 5व्या अध्यायामध्ये आपण अध्ययन करीत आहोत परमेश्वराबरोबर चालणे ह्या महत्त्वपूर्ण विषयावर. मी डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेबांचं सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी मी त्यांना आमंत्रित करतो.
पुन्हा एकदा आजच्या सायंकाळी सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि त्याची कृपा व दया आपणावर उतरो. आणि आजच्या थोड्या वेळच्या या मननामध्ये पारिवारिक गोष्टी संबंधात मी काही उत्पत्तीच्या परिच्छेदांमधून एक दोन विचार मांडत आपला पुढे देवाचा मनोदय काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि बऱ्याचदा असं कदाचित वाटू शकतं की हे आमच्यासाठी फक्त आहे आणि बोलणाऱ्यांसाठी नाहीत. तर नाही भावंडांनो बहिणींनो, तसं नाही. मलाही वाटतं की माझ्या जीवनामध्ये ह्या वचनाने कार्य करायला पाहिजे, मला आशीर्वाद मिळाला पाहिजे, माझी सुधारणा व्हायला पाहिजे आणि मी आणि माझा परिवार देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. आणि त्याप्रती कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी ही मला समजलीच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी पण देवाचं भय धरून या शेवटल्या माझ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये आलेलो असतानाही मला समजतं की देवाला आपलं अंतःकरण, आपलं मन, आपले विचार कळतात. आपण त्याच्यापासून लपू शकत नाही, उलट त्याची दृष्टी आपल्याकडे असते. म्हणून नोहाच्या संदर्भात काही गोष्टी परिवाराच्या संदर्भात सांगत असताना ह्या मुख्य विषयावर आपण थोडा वेळ मंथन करणार आहोत की देवाची नोहावर कृपा दृष्टी होती. 6वा अध्याय जर तुम्ही काढला तर तुम्हाला दिसतं, वचन 8 मध्ये असं लिहिलेलं आहे की परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. थोडं वंशावळीकडे वळले तर तुमच्या लक्षामध्ये काही गोष्टी मी आणून देतो की मागच्या वेळेस मी हनोकाबद्दल सांगितलं आणि हनोक जेव्हा जन्मला तेथून 365 वर्षे त्याचं आयुष्य दाखवलेलं आहे. तो 365 वर्षापैकी 300 वर्ष देवासह चालला असं लिहिलं आहे. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी समजण्यासाठी थोडंसं मी मागे जाऊन परत इकडे तुम्हाला आणतो की कशा प्रकारे देवाबरोबर चालताना देवाने काही लोकांचा कसा उपयोग करून घेतला. की हनोक वचन अध्याय 5 वचन 22, मथुशेलह झाल्यावर हनोक 300 वर्षे देवाबरोबर चालला आणि लोकांतरी त्याला म्हणजे देवाने त्याला नेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस हनोखाला 365 वर्षाचं आयुष्य मिळालं त्या हनोखाबरोबर आदाम 308 वर्ष जगला. आदामाचं आयुष्य बघितलं तर नोहाचा काळ जेव्हा हनोकाचा काळ जेव्हा आला आणि हनोक देवाबरोबर चालला असं जेव्हा लिहिलं तर त्या 365 वर्षामध्ये आदाम त्याच्याबरोबर 308 वर्ष होता असा त्याचा अर्थ आहे. मग आता प्रश्न असा आपल्यासमोर उपस्थित होतो की असं काय कारण आहे किंवा अशी कोणती गोष्ट होती की देवाने नोहाकडे पाहिल्यावर आपली कृपादृष्टी त्याच्यावर करावी असं देवाला वाटलं. असं काय कारण आहे की देवाने निर्माण केलेलं जग, पापाचा झालेला प्रवेश, पापाचा परिणाम म्हणजे दुःख, यातना आणि स्त्रीला वेदना, पुत्र प्रसवण्याच्या कळा, त्यांची जोपासना करण्याची ती सर्व म्हणजे धावपळ, मनस्ताप, निराशा, तजवीज, काय काय करावं लागलं असेल. त्यावेळेला आपल्यासारखे शॉपिंग मॉल नव्हते आजच्या मॉडर्न जमान्याचे ना. लेकरांना वस्त्रे, अनेक प्रकारच्या गोष्टींची तरतूद ही श्रमाने त्यांना करावं लागत होती. कापसाचा शोध लागला होता का नाही माहीत नाही, परंतु वस्त्र तर लागली होती ना त्यांना.
लेकरं झाली, त्यांना वस्त्रांची गरज होती, नवऱ्याला वस्त्राची गरज होती, स्वतःला गरज होती. अशा त्या स्थितीमध्ये आदाम आणि हवा जगल्यानंतर जसं मी म्हटलं की हवा केव्हा मरण पावली ह्याचा उल्लेख नाही. त्याच्या ज्या मिथक म्हणतो आपण किंवा दुसरी बाजू आहे परंपरा म्हणतो त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. परंतु हे आश्चर्य आहे ना की हवेचा उल्लेख मरणासंदर्भात केलेलाच नाही. आदाम मेला, हा मेला, तो मेला, तो मेला, बरोबर आहे. परंतु हवेचा उल्लेख करायला पाहिजे होता ना, कारण देव काय म्हणाला होता, ज्या दिवशी तू पाप करशील त्या दिवशी निश्चित मरशील. कधी आपण विचार केला की असं का? हे विचार करण्यासारखे काही गोष्टी आहेत. परंतु एक नियम शास्त्र अभ्यासाचा असा पण आहे, जेव्हा देव काही नावं गाळतो तर त्याची काही कारणं आहेत. जेव्हा देव एखाद्या व्यक्तीची, महत्त्वाच्या व्यक्तीची नोंद घेत नाही तर त्याचं काहीतरी कारण आहे. त्यामुळे हवेबद्दल आपल्याला वाचायला मिळत नाही. फक्त कधी कधी उल्लेख आला नवीन करारात सुद्धा फक्त, बाकी तिच्याबद्दल काहीही जास्त आपल्याला माहिती नाही. अशा परिस्थितीतून मुलं मोठे झाली. पुढे कायनाने आपल्या भावाचा खून करून तेथून गुन्हेगारी वृत्तीची मानसिकता निर्माण झाली. भाऊ भावाला आवडेनासा झाला. आपल्या लहान भावाची उपासना, देवाला केलेला यज्ञ, देव प्रसन्न झालेला पाहून कायनाने नम्र व्हायचं होतं, हे मी तुम्हाला सांगितलं. परंतु कायन बदल्याच्या भावनेने पेटला. त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याला तेथून परागंदा व्हावं लागलं. देवाने त्याला हाकलून दिलं. आणि मग 5व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा ती वंशावळीमध्ये आपल्याला हनोकाबद्दल वाचायला मिळतं. आता हनोक, त्याच्या नावाचा अर्थ आहे की शिक्षण देणारा किंवा प्रशिक्षित, सुशिक्षित. आणि अरबी जी जमात आहे किंवा अरबी जे लोक आहेत त्यांचं असं मानणं आहे की लेखन कलेचा शोध हा हनोखाने लावला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याला थोडंसं समजेल की आता मी नोहाबद्दल सांगताना असा प्रश्न जर आपल्या समोर आला की मग ह्या नोंदी कोणी केल्या असतील, ह्या घटना कोणी नोंदल्या, कोणाला देवाने प्रेरणा दिली की लिहा. आणि तुम्हाला माहित आहे की ज्याला पवित्र शास्त्र संदेष्टा म्हणतात तो शिक्षक पण असतो, हे लक्षात घ्या. हनोक संदेष्टा पण होता आणि शिक्षक पण होता आणि त्याने लेखन कलेचा शोध लावला. ती परंपरा आहे. परंतु जेव्हा परिवाराची जबाबदारी येते तेव्हा त्याने काय लिहून ठेवलं असेल असा प्रश्न केला तर आपल्याला लक्षात येतं की त्याने काही नोंदी ह्या नोहापर्यंत पाठवल्या. तेथून 10वा जो पुरुष आला तो नोहा. नोहा जेव्हा आला जेव्हा त्याचा जन्म झाला तर त्याच्या आधी 69 वर्षे हनोक वारला होता. म्हणजे नोहाचे जे वंशज, म्हणजे नोहाचे जे पूर्वज आहे, जर हनोखाने देवाने काय केलं लिहिलं तर ते त्याने कोणाला दिलं? नोहाच्या वडिलांना, आजोबांना, पंजोबांना दिलं. म्हणजे 3 पिढ्यांमध्ये 300 वर्षाच्या चालण्यामध्ये हनोक दस्तावेज देऊ शकला, असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो. ह्याला तर्क म्हणतो. पुन्हा एकदा मी सांगत आहे, कारण त्याला जर शास्त्रोक्त समज हवी असेल तर आपल्याला अध्ययनाला बसावं लागतं. हा तर्क आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर हनोकला विचारलं की अरे तू आपल्या बापाने केलेल्या दुष्कृत्याची नोंद पण घेतो, तुला काय वाटतं की नाही? तू लिहितो की असं झालं,
देवाची आज्ञा मोडली, देवाने दंड दिला, बागेतून बाहेर घालून दिलं. पुढे त्यांना 2 लेकरं झाली, त्यांच्यामध्ये वाद झाला, मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला, ही दुष्टता आली. आणि हनोका, तू हे कशाला लिहिलं? तू चांगलं चांगलं लिहायचं होतं ना, की बाग किती सुंदर, मनुष्याची निर्मिती किती सुंदर, सृष्टी किती सुंदर. ह्याच्यासोबत तू का बरं हे लिहिलं? त्याचं कारण हे, आदाम त्याच्याबरोबर जेव्हा होता 308 वर्षे, तो हनोकाला शिकवत होता की बेटा हनोक, तू लक्षात घे, आम्ही अशा प्रकारे जरी वर्तन केलं तरी देवाची कृपादृष्टी होते. तेव्हा देवाशी परिवाराचा, देवाशी देवाचा आणि आपला आपसातला समेट होतो. आणि आपल्यात असणारा जो संघर्ष आहे, जो झगडा रगडा आहे, जे बेबनाव आहेत, जी आपल्यामध्ये शिरलेली दुष्टता आहे, देव त्याच्यापासून सोडवून आपल्याला विसावा देतो. ही बातमी नोहाकडे आली. आणि नोहाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा असं म्हणतात की लामेक वचन 28, 5 वचन 28, लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्यास मुलगा झाला, त्याचे नाव त्याने नोह असे ठेवले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचं काय करेल? सांत्वन करेल. किती मोठी अपेक्षा लेकरांबद्दल आईबापांनी बाळगली. आणि काय त्यांचा तो विश्वास की एक असा आमचा मुलगा जन्मास येईल की ज्याच्याद्वारे या कष्टांचा, ह्या दुःखांचा परिहार होईल. हे सांगणं आवश्यक आहे. आपण वडील म्हणून, परिवाराचे प्रमुख म्हणून, किंवा मंडळांचे प्रमुख म्हणून, किंवा एखाद्या संस्थेचे, संघटनेचे प्रमुख म्हणून, की फक्त किती चांगलं झालं आणि आम्ही किती चांगलं केलं ते ठीक आहे, ते तर करायलाच पाहिजे. परंतु आपण पापी आहोत. आपल्याला देवाने अगोदरच सांगितलंय की सर्वांनी पाप केले आहे. त्याच्यामध्ये ग्लॅडविन तू काही वेगळा नाही. तू पण किती शिकला, किती मोठा समजलास, तरी तू कोण आहेस? माझ्या समोर पापी आहे. परंतु एक गोष्ट आहे की तू हे समजून घे, ख्रिस्ताच्या द्वारे मिळणारं कृपादान काय आहे? सार्वकालिक जीवन आहे, सुटका आहे, समाधान आहे, विसावा आहे, शांतता आहे. नोहाचा जन्म झाला. आज नोहाबद्दल सांगताना एक छोटीशी गोष्ट, त्याच्या कृपादृष्टी, देवाच्या कृपादृष्टीबद्दल सांगताना, नोहा ज्या जगात जगत होता त्याची नोंद घेणं फार आवश्यक आहे. आईबाप, परिवार, मोठी माणसं, पुढारी, पाळक, सुवार्तिक किंवा वक्ते, प्रवक्ते असं म्हणतात, नाही नाही नाही, या दुष्ट जगामध्ये काही खरं नाही, ह्याचा शेवट होणार आहे. हा, तर प्रत्येक दुष्टतेचा शेवट होणारच आहे. हे तर देवाच्या हाती त्याने अगोदरच सांगून ठेवलं. काय सांगितलं होतं? ज्या दिवशी तू पाप करशील त्या दिवशी तू खास मरशील. आदामाच्या आजच्या 750-800 कोटी जनतेला देव तेच म्हणत आहे की मरण तुम्हाला कोणालाही टाळता येणार नाही. पण मरणासन्न स्थिती, भयंकर परिस्थिती आली पापामुळे, माणसाच्या दुष्टतेमुळे, कोणत्याही पुढाऱ्याच्या वाईट वागण्यामुळे विध्वंसात्मक परिस्थिती जरी निर्माण झाली तर देव हनोकासारख्याला पाठवतो आणि त्याला त्याद्वारे शिकवतो की अशा दुष्ट जगामध्ये देवाबरोबर चालणं शक्य आहे. कितीदा तरी मंडळांचे पुढारी, सुवार्तिक, पाळक, नेते, परिवारांचे कुटुंब प्रमुख किती निराश होतात, नाही का? की कसं काय जगणार आम्ही, काय करावं आम्ही. मनस्थिती बघा. त्यावेळेला समजा हाबेल तुमचा मुलगा असता
तुमच्या डोक्यात काय विचार आले असते? अनेक विचार आले असते. एक विचार हा पण आला असता, देवाला हे दिसत नव्हतं का ना? त्याला काय हाबेलच दिसला? मरण्यासाठी हाबेलच सापडला का? कोकुर का नाही मेलं? बैल का नाही मेला? कोंबड्या का नाही जळाल्या? पक्षी का नाही मारले? माझा मुलगा का बरं ना? हे विचार येतात ना. पण आपण काय शिकतो? आदाम आणि हवा ह्यांनी तरी देवाकडे मागणी केली आणि त्यांना कोण मिळाला? शेथ मिळाला. आणि शेथ त्याचं त्यांनी वर्णन करण्यावर सांगितलं की देवाच्या म्हणजे आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव शेथ ठेवले. देव म्हणाला, आदामा हवे भिवू नको, भिवू नको. शेथ तुझ्या पोटी जो येणार आहे तो कसा असणार आहे? तुमच्याच प्रतिरूपाचा, कारण मी तुम्हाला माझ्या प्रतिरूपाचं घडलं. आणि तेथून जेव्हा ही वंशावळी पुढे जाते तर आपल्याला दिसतो की नोहा हा त्या परिस्थितीमध्ये म्हणजे आदामापासून 10वा ह्या परिस्थितीमध्ये सापडला. आणि जर तुम्ही वाचन केलं तर मी फक्त त्या काळाचं वर्णन पवित्र शास्त्रात कसं केलं ते मी तुम्हाला सांगतो. नोहाच्या काळामध्ये उत्पत्ती 6वा अध्याय जर वाचला तुम्ही तर दुष्टतेने भरलेलं हे जग होतं. उत्पत्ती 6. दुसरी गोष्ट आपल्याला दिसते, या जगात राहणाऱ्या माणसांचे विचार कल्पना मुळातच कशा होत्या? दुष्ट. 6वा अध्याय वचन 5. 7व्या अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही येतात तर तुम्हाला दिसतो की माणूस अधर्मी झालेला आहे, म्हणजे नीतिमत्व सोडून दिलं त्याने आणि दुष्टतेचा मार्ग पत्करला, देवाविरुद्ध बंड करण्याचा मार्ग पत्करला. 4थं आपल्याला दिसतं की लोक लबाडीला पसंत करू लागले, सत्याचा विरोध करू लागले. सत्य ऐकून असे झाले. कारण काय म्हटलं की हनोक आहे, नोहा आहे, यांनी संदेश दिला देव येणार आहे, जलप्रलय पण येणार आहे, तुमचा जगाचा देव नाश करणार आहे, कारण ही दुष्टता देवाला पसंत नाही. 300 वर्ष आणि नंतर 120 वर्ष मनुष्य विश्वास ठेवेन असं झाला. क्या माणूस वेडा झालाय नोहा. आणि जमिनीवर कोणी जहाज बांधतं का? त्याच्या मुलांना म्हणत असतील, तुम्हालाच काही समजत नाही का? हा तुमचा बाप आहे ना सठिया गया आहे असं हिंदीत म्हणतात. त्याची 60वी बुद्धी नाटी म्हणतो मराठीत आपण. हाला अक्कल नाही हो, तुम्ही सांभाळून घ्या, अकायचं काय करेल. त्याची पत्नी असेल है ना, काही काम करता करता काही खानपानाच्या वस्तू पोहोचवत असेल है ना, काही लोक मदतीला असतील, तंत्रज्ञ असतील है ना. कशाला हा सर्व खटाटोप? जमिनीवर कोणी असा मूर्खपणा करून जहाज बांधतं का? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या विश्वासाची हीच एक परीक्षा आहे की देवाने दिलेली आज्ञा पालन करताना ते पाणी आहे का, जमीन आहे का, डोंगर आहे का, आकाश आहे हे बघत नाहीत. मला देवाने सांगितलं आणि मला ते करायचं आहे. कोणाला ते पसंत पडो न पडो, कोणाला आवडो न आवडो, हे जग कसंही असो, मला सत्य समजलं आहे, मी त्याचं अनुकरण करणार. पण जग लबाडीने भरून गेलं. हनोक देवासह चालला, त्याचे आता नोहा आला. लोकांना हा जिवंत देव पसंत झाला नाही. गडबड गोंधळ गर्दी त्यांना पसंत वाटली. हे सगळीकडेच आहे. ख्रिस्ती धर्मीय बांधव म्हणा किंवा इतर धर्मीय बांधव म्हणा ना. आणि त्यामुळे मला वाटतं डॉक्टर बिली ग्रॅम एकदा म्हणाले होते, समटाइम्स मेजॉरिटी इज रॉंग. बहुसंख्य असणं हे कधी कधी चुकीचं आहे.
सर्व म्हणतात देव नाही म्हणून आम्ही म्हणणार का? सर्व म्हणतात ऑल इज वेल, आम्ही पण म्हणायचं का? नाही. परिवारांच्या मंडळांच्या प्रमुखांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परिस्थिती इतकी भयंकर जरी असेल तरी महत्वाचं काय आहे? देवाबरोबर चालणे. लोक ते टाळू लागले आणि कदाचित मंडळात म्हणा किंवा परिवारात म्हणा तुम्हाला वेडे म्हणतील. मला आठवतं 75-76 मध्ये, पहिले 70 मध्ये, नंतर 75-76 मध्ये मी भिलवाड्यामध्ये आम्ही राहिलो. जेव्हा प्रभूने माझ्या जीवनाचा ताबा घेतला, परिवर्तन झालं, तर मला समजत नव्हतं मी काय करावं. BA ची परीक्षा दिली मी एकटा बसून, कुठेतरी दूर जाऊन प्रार्थना करत बसत की मी काय करू. इकडे दगडी पूल होता मेन गेटच्या बाजूला आणि आमच्या घराच्या बाजूला रस्त्याला. त्या दगडी पुलावर मी बसून राहायचो आणि विचार करायचं की देवाची इच्छा माझ्या संदर्भात काय आहे. हसायचे काय वेळेला मला, म्हणायचे हा गेला. माझ्या आईबापांना सांगायचे, हो तुमचा मुलगा मुन्नाना वेडा झालेला वाटतो आम्हाला, जरा बघा. आणि तो काहीतरी बडबड पण करत असतो, जरा बघा काय झालंय. तुम्हाला सांगू का, माझ्या जीवनात आलेल्या बदलामुळे सर्वात जास्त आनंदी आणि समाधानी कोण होतं तर माझे आईबाप, माझे नातेवाईक, माझ्या मावश्या, माझ्या आत्या, माझे काके, माझे भाऊ, माझे बहीण. त्याच्याशिवाय कोणालाच असं वाटत नव्हतं की हा माणूस ताळ्यावर आहे, याची बुद्धी ठिकाणावर आहे. जेव्हा जग देवाच्या रस्त्याला सोडून चालतं तेव्हा एक माणूस त्याच्या रस्त्याला टिकून राहतो. परिवार तुटत असताना, फुटत असताना, दुःख, कष्ट, वेदना सहन करत असतानाही नोहा देवासमोर राहिला. थोडा का वेळ नाही, 120 वर्ष जर गृहीत धरले तर तुम्ही कल्पना करा काय त्याच्या डोक्यात विचार येत असतील. आणि जेव्हा हे थट्टा होत असेल, ज्याबद्दल पेत्र सांगतो ना, 11वं वचन पाहिलं, 6वा अध्याय, लोक उपद्रवी झाले असा शब्द आहे. त्यांचा उपद्रव, लोक उपद्रवी होऊ लागले, जाच आणि जुलमाने भरून गेले. उपद्रव, त्यांची चाल चलवणूक बिघडली. चैन, मौज, खानपान, मत्ते 24:38 मध्ये म्हटलं येशूने की लोक काय करतील, नोहाच्या काळासारखं चैन करतील, मौज करतील, खानपान चालेल आणि निर्णय प्रकारे विवाहाचे लग्न संबंध वगैरे आहे त्याच्याबद्दल येशूने सांगितलं. लग्न करून देतील, लग्न करून घेतील. आणि शेवटली महत्वाची गोष्ट पेत्र सांगतो ती की भक्तिहीन, हे जग भक्तिहीन झालं, नाही ऐकलं. असं झालं. मग पाऊस येण्याच्या 7 दिवस अगोदर देव नोहाला म्हणाला, तू आता चल तारवात जा. 7 दिवसांनी नोहा गेला. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 17वा दिवस आला तेव्हा पाऊस पडू लागला. लोकांना वेळ होता, लोक गेले नाहीत, नमले नाहीत. 7व्या अध्यायात आपण पुढे वाचतो, 40 दिवस पाऊस पडला. 150 दिवस पावसाचं पाणी, जलप्रलयाचं पाणी वाढत राहिलं, चढत राहिलं. आणि 7वा महिना जेव्हा आला, 17व्या दिवशी तारू एका डोंगराच्या शिखराला किंवा डोंगराला थांबले. आणि हे बघितलं तर साधारणपणे 1 वर्ष 17 दिवस हे 8 जण एका तारवात, काय होत आहे जगात माहीत नाही, पण बाहेर निघाले नाहीत, थांबून राहिले. कमाल आहे हा नोहा आणि कमालचा हा परिवार आहे की त्याच्या बोलण्यावर, कोरड्या भूमीवर तारू बांधताना कोणीच त्याची थट्टा केली नाही. ते म्हणाले, मुलं म्हणत असतील, बाबा देव बोलला ना, देवाची तुमच्यावर कृपादृष्टी म्हटला ना, ह्या जलप्रलयाने जगाचा नाश होणार आहे ना, होऊ द्या बाबा. आमची शेतीवाडी बुडाली, बुडू द्या बाबा. आमचा व्यवसाय गेला,
बुडू द्या बाबा, जे होईल ते होईल, जाऊ द्या, नष्ट होऊ द्या. पण जर देव आपल्यावर कृपादृष्टी करतो, आपल्याला जीवन देईल, तर आपण तरतो. सुना होत्या, किती चांगल्या सुना. त्या पण म्हणत असतील, सासरे बुवा आम्ही तुम्ही जे सांगाल तेच करू, है ना. त्यांनाही थांबता येत होतं, काय गरज होती. त्या आपल्या नवऱ्याला सांगू शकत होत्या, तुम्हाला जायचं तर जा ना, आमचं काय काम आहे तिथे, आम्हाला मारायचं तर मरू, आम्ही बघू. त्यांनी परिवार म्हणून नोहाचा सन्मान केला. का? जे त्याला दिसत नव्हतं त्याच्यावर त्याने काय केलं? विश्वास ठेवला. आणि त्यामुळे काय केलं? त्याने आज्ञापालन केलं. परिणाम काय झाला? नोहा आणि त्याचा परिवार आणि जे प्राणी पक्षी पशु आले त्यांचा देवाने काय केला? बचाव केला. नोहा हा द्राक्षाचा मूळ जनक मानला जातो. जेव्हा पृथ्वीवरचं पाणी कमी झालं, 7 महिन्यांनी पाणी कमी झालं, हळूहळू बाहेर तेव्हा ते आले. असं शास्त्रज्ञ म्हणतात की द्राक्षांचा शोध नोहाने लावला, जे आज आपण खातो. म्हणून आता द्राक्ष बाजारात आलेली आहेत. तुम्ही जेव्हा पण खाल हे लक्षात ठेवाल की द्राक्ष तोंडात जाताच, अरे देवा तुझा धन्यवाद असो, नोहाला तू पाठवलं होतंस. त्याच्यामुळे आम्हाला समजतंय, बाप म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून, मंडळी प्रमुख म्हणून वाचवायचं असेल या दुष्टतेपासून, या जगापासून, तर आम्हाला नोहासारखा जीवन दे, नोहासारखं आम्हाला बनव. यासाठी ह्या दुष्ट जगात राहत असतानाही आम्हाला तुझी कृपादृष्टी आम्हावर आहे हे समजावं. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे परिवारांना, की देवाची कृपादृष्टी. आणि मी असं म्हणत नाही की देवाची कृपादृष्टी होत नाही असं, परंतु ही पण दुसरी बाजू आहे की त्याचा समय ओळखा. यरुशलेमाबद्दल काय म्हटलं, ज्याच्याबद्दल आपण विचार करू पुढे, की त्यांनी कृपादृष्टी केल्याचा समय ओळखला नाही. परिवारांनो सावध व्हा, आईबापांनो सावध व्हा, पुढाऱ्यांनो सावध व्हा, पाळक सुवार्तिकांनो सावध व्हा, बापांनो आयांनो सावध व्हा, मुलांनो सुनांनो लेकरांनो सावध व्हा. देवाची कृपादृष्टी केल्याचा समय ओळखा. कारण जे तो बोलला की आताची पृथ्वी ही अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे, ह्या जगाचा नाश होणार म्हणजे होणार. आदामाला माहीत नसावं 10व्या पिढीमध्ये हे घडेल, परंतु देवाने घडून आणलं ना, हे करतो देव. म्हणून शास्त्र वाचा, देवाच्या समवेत चाला, त्याची मनसा, त्याची इच्छा जाणून घ्या. आपल्या परिवाराला अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार करा. आणि तो प्रसंग जर आला, काही होवो, पण आम्ही आमच्या देवाचा मार्ग सोडून जाणार नाही. किती दुःख येऊ, किती नुकसान हो, किती त्रास हो. आणि मला समजतं, पण जास्त मला कळणार नाही की जेव्हा आपल्या परिवारात आपली लेकरं जग सोडून जातात तेव्हा काय वाटत असावं. कारण माझी मुलं जिवंत आहेत, परंतु पाळक म्हणून मला माहीत आहे की फार दुःखदायी आहे ते. काही वर्षांपूर्वी एक मृत्यू झाला होता, तेव्हा मी फ्रँकलिन इन्स्टिट्यूट चालत असताना प्रेतक्रिया झाल्यावर मी घरी इन्स्टिट्यूटला आलो आणि शांत बसून मी रडलो. मुलं होती, थोडं थांबली ती आणि मला म्हणे, पाळकसाहेब सर कशाला रडला? ते म्हटलं, मुलांना तुम्हाला कळणार नाही की मंडळीतून एक जेव्हा जग सोडतं तेव्हा पाळकाला काय वाटतं. म्हटलं तुम्हाला नाही कळणार. जो बाप आहे, जी आई आहे, त्याच्या मनात काय वेदना होतात ते बोलू शकत नाही. ते त्यावेळेला कदाचित काही अद्वा बोललं जात असेल किंवा नसेल पण जात असेल. काही लोक ओरडतात, काही लोक शांत होऊन जातात. त्या भावनांचा कल्लोळ इतका परिणामकारक असतो की तुम्हाला
जर तुम्ही सहृदयी म्हणतो आपण, थोडं भावनाशील जीवन जगणारे असाल तर तुम्हाला राहत नाही, अश्रू आवरता येत नाही. मी त्यानं म्हटलं, मुलांना तुम्हाला नाही कळणार, पण सेवा कराल तेव्हा हे लक्षात घ्या, मंडळीचं दुःख जर असं असेल, कोणतंही असो, तुमचं हृदय तुटलं पाहिजे. आज गरज आहे आपण देवाकडे कृपा मागावी की असे असंख्य आपले लोक परिवार या जगात आणि आपल्या परिसरात आहेत, SAMमध्ये आहेत, SA चर्चेसमध्ये आहेत. दुःखदायी जीवन कदाचित त्यांचं असू शकतं. अशा वेळेला आशा देणारा नोहा, त्याच्याकडे लोकांचं लक्ष केंद्रित करा. त्यांना सांगा, भिऊ नका, देव आहे, तो वाचवील, येथे नाही पलीकडच्या जगामध्ये. पण मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा या महिन्यामध्ये कधी पण द्राक्ष खाल, खाता खाता त्या नोहाची आठवण करा. देव तुम्हाला सहाय्य करो, देव तुम्हावर दया करो. या परिवारांवर, वडिलांवर, बापांवर, आयांवर आपली कृपादृष्टी करो आणि त्यांना तो अशा या दुष्ट जगात सांभाळो आणि पुढे नेवो. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही तुझ्याकडे मागतो की तू आमच्या सर्व परिवारांवर, माझ्याही परिवारावर तुझी कृपादृष्टी असू दे. परंतु तुझी कृपादृष्टी केल्यामुळे जो मार्ग तू आखून दिला आहे, जी आज्ञा तू आम्हाला केली आहे, त्याचं पालन करायला शक्ती दे. कारण हे फार कठीण आहे, अशक्यप्राय वाटतं प्रभू, पण तूच आपली कृपा आम्हाला दे. तुझ्या वचनाला ऐकणाऱ्यांना आज तुझी कृपादृष्टी मिळवण्यासाठी शक्ती दे, बुद्धी दे, ताळ्यावर आण, अशी पण मी तुला प्रार्थना करतो. तुला आम्ही शरण येतो. तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर असू दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो दे बापा, तू ऐक. आमेन. थँक्यू व्हेरी मच. देवाच्या या सत्य पवित्र व मार्मिक पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद असो. परमेश्वराबरोबर चालणं व या पिढीला स्वतः या पिढीमध्ये जगत असताना स्वतःचं जीवन सांभाळणं, आपल्या कुटुंबाचं जीवन सांभाळणं किती गरजेचं आहे आम्हाला नोहाच्या जीवनातून दिसून येतं. अवतीभवतीच्या दुष्टतेपासून प्रभूने त्यांचा प्रतिपाळ केला. एवढाच नव्हे तर त्यांच्या मागच्या पिढीलाही आपण त्यात ऐकलं, अभ्यासलं. परमेश्वर देवबाप आपल्यालाही त्याची कृपा पुरवो. आणि या महत्त्वपूर्ण मार्मिक अशा पवित्र बोधासाठी मी परमेश्वराची स्तुती करतो व डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. समारोपाची आपण प्रार्थना करणार आहोत. मी आदरणीय रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, संस्थेच्या सेवेसाठी सोबतच या दिवसात लेकरांच्या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षांसाठी आपण प्रार्थना करावी. जे आजारी प्रियजन आहेत, मंडळीतले प्रियजन रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, प्रभुदेवबाप त्यांना आरोग्य पुरवित आहे. जे जीवसावे सोबतच BK वळवी सर आहेत, त्यांना देखील चांगलं आरोग्य आहे. सोबतच वडझाकण या ठिकाणी 19, 20 आणि 21 या तारखेला होणारा जो आत्मिक जागृती मेळावा आहे त्यासाठी देखील आपण प्रार्थना करावी. व येत्या दिवसांमध्ये उपवास समयाचे दिवस सुरू होतील, त्यामध्ये मंडळीतल्या प्रत्येकाला प्रभूने कृपा पुरवावी यासाठी देखील आपण प्रार्थना करावी. मी पाळक साहेबांना पुढे येऊन प्रार्थना करण्याची विनंती करतो. प्रार्थना करू आपण. आमच्या पवित्र आणि जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या सायंकाळच्या या मननामध्ये जे पवित्र शास्त्रातील अतिशय उत्तम मार्गदर्शन तुझ्या दासाच्याद्वारे तू आम्हाला पुरवलं. प्रभू, आम्ही तुला यासाठी धन्यवाद देतो की प्रभू, हा जरी इतिहास प्रभू संपूर्ण लिहिला गेला नाही, परंतु देवबापा या वंशावळीवरून आम्हाला या गोष्टी समजलेल्या आहेत की प्रभू, आदामाने जरी तुझ्या विरुद्ध पाप केलं, तू त्याचा प्रभू बचाव केला. त्याच्यापासून निपजलेले जे संतान आहे प्रभू, तू हानोकापर्यंत त्याला तू ठेवलंस आणि त्याने हा संपूर्ण वृत्तांत त्याला कथन केला. हानोकाने आपल्या बकरींमध्ये आणि त्या बकरी नोहापर्यंत जतन करून प्रभू पवित्र आत्म्याच्याद्वारे तू या सर्व संदेशांना, या लेखकांना सद्बुद्धी दिली आणि ह्या 1600 वर्षाच्या इतिहासामध्ये हे सर्व लेखन कार्य होत असताना पवित्र आत्म्या तुझी उपस्थिती, तुझी समक्षता या सर्व दासांबरोबर होती. आणि प्रभू, हा ठेवा अति मौल्यवान ठेवा प्रभू, नाना प्रकारचे हल्ले होऊन तू आमच्यासाठी जतन करून ठेवला.
आणि तो तावून सुलाखून अतिशय शुद्ध पवित्र अशा परिस्थितीमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवला. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. म्हणून या दिवसामध्ये प्रभू आम्ही तुझ्यावर इतकी प्रीती करावी, तुझ्या वचनांवर आम्ही इतकं प्रेम करावं आणि त्यासाठीच आम्ही मनन चिंतन करून प्रभू हा अभ्यास तुझ्या वचनाचा आम्ही करत राहावा. आणि प्रभू हे सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला उमजावं म्हणून प्रभू तुझी कृपा आणि सहाय्य पुरव. जसं प्रभू त्या अंतुकियाच्या मंडळीमध्ये पौलासारखे, बर्नबाससारखे आणि जे काही शास्त्री आणि अनेक प्रकारचे प्रभूचे दास त्या मंडळीमध्ये ठेवले, म्हणून प्रभू त्या मंडळीमध्ये मोठं संजीवन आलं. प्रभू या दिवसामध्ये आमच्या मंडळांसाठी या तुझ्या दासाला तू ठेवलेला आहे आणि या वचनाचं प्रशिक्षण, मार्गदर्शन प्रभू देत असताना प्रभू या पिढीला तू नव्याने प्रभू हा इतिहास समजू दे. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तुझी इच्छा आम्हा संबंधाने ही आहे की जसं त्या पिढ्यांमध्ये हा मौल्यवान ठेवा त्यांनी जतन केला, आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या कुटुंबाच्या प्रभू मार्गदर्शनासाठीच नव्हे परंतु त्या वचनाप्रमाणे चालून प्रभू त्या कुटुंबांनी तुला संतुष्ट केलं आणि प्रभू नोहासारखे, हनोकासारखे तुझ्याबरोबर चालले. हे आम्हाला प्रभू मार्गदर्शन तू दे आणि आम्ही तुझ्याबरोबर सतत चालत राहावं, तू आमचा हात धरावा. म्हणून प्रभू तू अशा दुष्टाईच्या जगामध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, तर आम्हाला देखील या लोकांप्रमाणे घडव प्रभू ही आमची प्रार्थना आहे. सर्व आमच्या अन्याय अपराधांची आम्हाला क्षमा करून हे परमेश्वरा एक चांगल्या पिढ्या यापुढे निपजाव्यात अशी कृपा तू होऊ दे. आज आम्ही आमच्या SMच्या सेवा कार्याबद्दल धन्यवाद देतो. 120 वर्ष या संस्थेला झाले आणि प्रभू जो मौल्यवान ठेवा त्या मिशनरांनी आमच्यापर्यंत आणला, ही सुवार्ता आणली. प्रभू ह्या येतपर्यंत तू तिचं जतन पिढ्यानपिढ्या होऊ दिलं, तुझे उपकार मानतो. म्हणून प्रभू हे कार्य असंच तुझ्या आगमनापर्यंत ठेवत राहू दे. जे सध्या आमचं कार्य होत आहे त्यामध्ये तू कृपा सहाय्य पुरवत आहे, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही डॉक्टर राजेश वळवेंबद्दल धन्यवाद देतो. त्यांना सद्बुद्धी, शहाणपण दे आणि प्रभू हे सर्व धुरा वाहण्यासाठी लागणारी कृपा दे, शक्ती, सामर्थ्य दे आणि सर्व त्यांच्याबरोबर असलेले ट्रस्टीज आणि इतर प्रभू सर्व सेवक वर्ग त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभू प्रार्थनेच्याद्वारे प्रत्येकाला तुझी कृपा दे. हे देवबापा आमची प्रार्थना आहे की या दिवसामध्ये आमच्या संस्थेच्या अनेक या व्यापामध्ये, या सेवा कार्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते तू आशीर्वादित करत आहे, तुझा आभार मानतो. म्हणून होत असलेले आणि होणाऱ्या बांधकामासाठी सर्व प्रकारचा आर्थिक आणि इतर पुरवठा कर आणि अधिक या सेवेची धुरा प्रभू पुढे जाऊ दे. जे परीक्षा 12वीच्या चालू आहेत प्रभू, जे पेपर लेकरांनी लिहिलेले आहेत आणि पुढेही लिहित आहे आणि लिहिणार, सर्वांना सद्बुद्धी दे आणि त्या परीक्षेमधून या लेकरांना उत्तीर्ण कर, त्यांच्या भविष्याचे मार्ग मोकळे कर. जे आजारी वर्ग आहेत आम्ही रहितांकांसाठी प्रार्थना करतो. या बहिणीला प्रभू तुझी कृपा दे, त्यांच्या डोळ्याला स्पर्श कर आणि होऊ दे त्यांच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू दे. हैद्याकांबद्दल धन्यवाद देतो. त्या बहिणीला आरोग्य दिलंस आणि पूर्वत सेवा करत असताना तू त्यांच्याबरोबर राहा. ज्या आमच्या भावांना तू आरोग्य दिलं त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू आज सायंकाळच्या या मन्नाबद्दल, या थोड्या वेळामध्ये तू आम्हाला पुरवलेल्या सर्व प्रकारच्या आशीर्वादाच्या पुरवठ्याबद्दल तुझे आभार मानत तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. वरून येणारं ज्ञान बुद्धी दे आणि त्यांच्या मार्गदर्शनात अनेकांना प्रभू त्यांच्या आत्मचक्षु उघड आणि ह्या अद्भुत रहस्य आम्हाला समजू दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. थांबायची विनंती करतो. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. प्रभूच्या प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी पाळकसाहेब आशीर्वाद देतील. नंतर गीत गायन करू, उद्याच्या सूचना घेऊ आणि मग मनन थांबवू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया.
आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर, आमच्या SMच्या सेवाकार्याबरोबर, SA चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सायंकाळी 6 वाजता आपण ऑनलाईन मननचिंतन घेणार आहोत. उद्या सन्माननीय रेव्हरंड सॅम संजय कृपाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.